भारत न्यूज 44। मी अधिक बोलण्यापेक्षा इकडे नगरविकास खात्यामध्ये काय चाललं आहे मी असं म्हणणार नाही, पण मीरा भाईंदरचे आमचेच मंत्र्यांचं स्टेटमेंट मी ऐकलं। मीरा भाईंदरच्या तेथील लोकप्रतिनिधी संदर्भात, आमदाराच्या संदर्भात जे काही वक्तव्य केलं गेलं, अध्यक्ष महोदय, फार गंभीर आहे असं माझं मत आहे। या गंभीर प्रकरणाकडे शासनाने काय लक्ष घातलं की नाही, काही चौकशी करणार की नाही, हा खरा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय। काय झालं अध्यक्ष महोदय की महानगरपालिकेमध्ये आपण सन्माननीय सदस्य, ज्येष्ठ सदस्य इथे अनेक जण आहेत आणि त्यामुळं खरं तर ज्या ठिकाणी महानगरपालिकेच्या जागा आपण घेतो त्याला TDR स्वरूपामध्ये मोबदला देतो, परंतु मीरा भाईंदरमध्ये जमीन घेतली मेट्रोसाठी। मेट्रोचं काम अडवणारे कोण? तिथलेच लोकप्रतिनिधी, आमदार। अरे तुमच्या भागात मेट्रोचं हे येतो, तिकडे मेट्रो येतो, त्याचं काम तुम्ही अडवताय। मेट्रोच्या कामाला तुम्ही थांबवलंय तिकडे आणि त्यामध्ये मुख्यमंत्री महोदयांच्याकडे बैठक झाली आणि क्रेडिट नोटवर यामध्ये त्या सन्माननीय आमदारांनी त्याला परवानगी दिली आणि या मीरा भाईंदरच्या काशीवाडा मेट्रो स्टेशनच्या कामामध्ये केवळ जिन्याच्या लँडिंगसाठी 130 मीटर जागा लागणार होती, 1300 मीटर। या महोदयांनी पूर्ण महानगरपालिकेवर, प्रशासनावर दबाव टाकून 3,414 मीटर जागा संपादित करायचा निर्णय आणि याला नगदी रूपानं सगळे वृत्तपत्रामध्ये ठळक छापून आलाय। सत्ताधारी पक्षाचा आमदार आहे म्हणून वाटेल त्याप्रमाणे तो करेल का? याला 24 कोटी रुपये या जागेच्या संदर्भात या आमदाराला 24 कोटी रुपये देण्याचा निर्णय झाला। अरे कसलं हे? आपण लोकप्रतिनिधी आहोत, सगळ्यांसाठी वेगळा निर्णय, नियम TDRच्या रूपाने देतो की नाही आपण जमीन हस्तांतर करतो त्यावेळेस, पण इथे का त्याला नगदी रुपये देतो आमदारांना? तो सत्ताधारी पक्षाचा आमदार म्हणून या आमदारावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत अध्यक्ष महोदय, अशांना आपण पाठीशी घालतो। माननीय मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती आहे की आपण एक चांगला कारभार करत असताना अशामुळे बदनाम होऊ नका। ही बदनाम करणारी मंडळी आहे, याला पाठीशी घालणं म्हणजे त्या भागातील एक मोठं पाप आहे असं मी मानतो। यामध्ये या संदर्भात मी सर्व पुरावे आहेत खरं, आता म्हणून मी म्हणालो की याची चौकशी झाली पाहिजे। एक सत्ताधारी पक्षातील मंत्रीच मागणी करतात, मी मागणी करत नाही, ते आलेल्या वृत्तपत्रातून बातम्या आहेत, तरी पण खात्यातील सरकारमधील मंत्री मागणी करू नये। तिकडे आदिवासींच्या जमीन गेल्या, त्याचं त्या पुणे न करता त्यांच्यावर हॉटेल उभे केले, त्याची चौकशी होत नाही आणि या 24 मीटर रस्त्यासाठी 3,547 चौरस मीटरचा भूखंड संपादित करणं आणि 24.24 कोटी रुपयाचा निधी त्याला नुकसान भरपाई स्वरूपात, रोख स्वरूपात दिला जाण्याचा निर्णय कॉर्पोरेशनने घेणं हा केवढा मोठा भ्रष्टाचार आहे। पहिलेच दबगाई झाली आहे मीरा भाईंदर आणि अशामध्ये याला या आमदारांच्या इच्छेपोटी जर आपण हे धंदे करत असू तर आपण त्यांना कुणाला न्याय देण्यासाठी बसलो आहोत, हा खरा प्रश्न अध्यक्ष महोदय। मी सांगितलं की फक्त 133 मीटर जागा लागत होती, त्यांनी असेच दिलं असतं स्टेशनसाठी, दुसरा लोकप्रतिनिधी असता तर। आम्ही आमच्या भागात एक स्टेशन होतो आहे, तब्बल 1 वर्ष त्याला अडवत आहे आणि तुम्ही जागा देत नाही तुमची जागा म्हणून आणि त्याचा मोबदला घेण्यासाठी 24 कोटी रुपये वसूल करताय। हे पाप नाही, हे चुकीचं नाही आहे, याची चौकशी होणार आहे की नाही, काय कारवाई होणार यावर, हे कसं काय नियम डावलून काम होत आहे? सगळ्यांना जर तुम्ही TDR रूपात देताय तर याला नगदी रूपामध्ये का देताय तुम्ही? याची चौकशी मला वाटतं की आपण करावी आणि मग याचं उत्तर यामध्ये व्हावं द्यावं अशी माझी या निमित्तानं आपल्याकडे मागणी आहे अध्यक्ष महोदय। आम्ही प्रस्ताव देऊ ज्यावेळी 293चा, त्यावर खरी चर्चा होईलच, पण या संदर्भात सरकारची भूमिका ही स्पष्ट झाली पाहिजे असं माझं मत आहे अध्यक्ष महोदय। अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा भारत न्यूज 44।